येस, नमस्कार मित्रांनो. टेट 2025 पहिला दिवस, पहिली शिफ्ट पार पडलेली आहे आणि कम्पॅरेटिव्हली पहिल्या दिवसाचा पेपर अगदीच सोपा होता. परंतु प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत. कोणत्या घटकावरती कोणते प्रश्न विचारले जाणार आहे, गेले होते किंवा अजून गेले जातील या संदर्भात ऑलरेडी कम्युनिटी पोस्ट तुम्ही पाहून घ्या. सबस्क्राईब केलं असेल, नोटिफिकेशन ऑन करून ठेवलं असेल चॅनलला, तर तुम्हाला कम्युनिटी पोस्ट दिसत राहतील. तिथं पूर्णतः विश्लेषण दिलेलं आहे. तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी एक शॉर्ट मध्ये थोडंसं विश्लेषण सांगणार आहे. आजच्या पेपरमध्ये असे काही उमेदवार होते त्यांचे जवळपास अगदी 130 पर्यंत, 150 पर्यंत त्यांनी म्हणजे क्लिक केलेले आहेत, सेव्ह केलेले आहेत. परंतु जे फ्रिक्वेंटली जास्त उमेदवार आहेत त्यांचे 180 ते 185 पर्यंत झालेले आहे. हार्डली 1 ते 2 उमेदवार असे आहेत त्यांचे 200च्या 200 पेपर जे प्रश्न आहेत ते क्लिक झालेले आहेत, सेव्ह अँड नेक्स्ट झालेले आहे. ही गोष्ट लक्षात घेण्याचं गरजेचं आहे की टाइमचं मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर ही परीक्षा देत असताना जे तुम्ही जेव्हा तुम्ही पेपर सुरू करत असताना तुम्हाला पूर्णतः जे सेल्फ डिक्लरेशन लिहायचं आहे तेच डिक्लरेशन लिहा, तेच नाव लिहा जे तुम्ही फॉर्म भरत्या वेळी पोर्टलला दिलेलं असावं, कारण त्याच्यामध्ये काही कोणती गफलत होऊ नये म्हणून ही तुम्हाला एक प्रामाणिक रिक्वेस्ट आहे. आणि अजूनही बरेच तुमचे प्रश्न आहेत, परंतु मला असं वाटतं पहिल्यांदा आपण पेपर पॅटर्न वरती येऊयात. ऑलरेडी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाचे अनुभव उमेदवारांचे पाहिलेच असतील, परंतु याचा सुद्धा तुम्हाला थोडा ना थोडा फायदा होईल. कारण सर्वांना मला सांगायला आनंद होतो की आपण चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता की कोणते घटक किती मार्क्स लागतील, तसाच पॅटर्न आलेला आहे. जवळपास तो व्हिडिओ 50,000 उमेदवारांनी पाहिला आहे आणि मला असं वाटतं नक्कीच त्याचा तुम्हाला सुद्धा फायदा होईल किंवा झाला असेल. सो तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पिन करून ठेवते, किंवा तो जरी नाही पाहिला तरी आता मी जी काही तुम्हाला सांगत आहे की कोणत्या घटकाला कोणते प्रश्न विचारले होते आणि जवळपास जेव्हा एक 40-50 उमेदवारांशी बोलून जेव्हा संपर्क केलेला आहे त्याच्यानंतरचे अनालिसिस आहे. आणि जवळपास पहिला दिवशीचा पेपर इझी होता, मग दुसऱ्या दिवशीचा हार्ड असणार आहे का, तर मित्रांनो असं काही नसणार आहे. IBPS चे जरी पेपरची पॅटर्न आहे किंवा त्याची जी पद्धत आहे ती जरी वेगवेगळी असली तरी सुद्धा पेपर तसाच असणार आहे. त्याच्यामध्ये असं कुठेही नसतं की तो आज हार्ड असला नंतर उद्याच्याला सोपा असणार आहे. त्याचबरोबर अजून एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे IBPS पॅटर्नच्या वेळी जो आत्ताच्या सध्या जो काही पेपर विचारलेला आहे त्याच्यामध्ये बघा हिंदीमध्ये प्रश्न, हिंदीमध्ये एक बुक आहे, ऍज इट इज त्याच्यातले प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या बुकचा फोटो सुद्धा मी कमेंट सेक्शनला टाकलेला आहे, सॉरी कम्युनिटी पोस्टला टाकलेला आहे. तो एकदा पाहून घ्या. आता हिंदी आपल्याला समजायला थोडंसं हार्ड जातं, परंतु त्याच्यातलेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी ते करा. बघा कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते प्रश्न पाहू शकता किंवा तो पुस्तक पाहू शकता आणि त्या पुस्तकाची PDF मिळेल किंवा कोणाकडे असेल तर प्रत्येकाने एकमेकांना मदत करा जेणेकरून तुम्हा सर्वांनाच त्याचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर आता जे काही मी तुम्हाला मेन फक्त जे काही प्रश्न सांगणार आहे त्याच्याकडे फक्त लक्ष द्या. त्याच्यामध्ये बघा IBPS चा पॅटर्न जरी 200 मार्काचे प्रश्न होते आणि अगदी 200 मार्क्सचे प्रश्न होते आणि तुम्हाला लिहायचे होते 120 मिनिटांमध्ये क्लिअर करायचे होते. बघा मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जवळपास जो आत्ताचा अनालिसिस आहे जवळपास पहिल्या दिवशीचा जो आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की 71% उमेदवार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की पेपर अतिशय सोपा होता. 11% उमेदवारांचं म्हणणं आहे की पेपर अवघड होता आणि 18% उमेदवारांचं म्हणणं आहे की पेपर बरा होता. आणि जवळपास 600 उमेदवार, ते 600 ते 700 उमेदवारांनी वोट केलेला आहे. म्हणूनच तुम्हाला सांगते की कम्युनिटी पोस्ट युट्यूबच्या ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पाहिलीत तर तुम्हाला याच्याबद्दल पूर्णतः हे जे मी सांगते ते येईल. थोडक्यात काय की मेरिट हाय जाणार आहे कारण पेपर सुद्धा सोपे जात आहेत. त्याचबरोबर ज्या मी पुस्तकाबद्दल आता सांगत होते ते आहे ऑफिसर स्केल 1 प्रारंभिक एवढ मुख्य परीक्षा आणि याच्यामध्ये सेकंड एडिशन ऍज इट इज पेपर मित्रांनो त्याच्यामधला येत आहे. ज्यांना पॉसिबल असेल एकदा फक्त हा पेपर फॉलो करा जेणेकरून तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. चला तर मित्रांनो आपण मेन मुद्द्याकडे वळूयात की जो आपण म्हणत होतो की जो पेपर कोणकोणते प्रश्न कोणकोणत्या मार्क्सला आले होते, त्या पहिल्या शिफ्टमध्ये, दुसऱ्या शिफ्टमध्ये, तिसऱ्या शिफ्टमध्ये थोडंसं वेगवेगळं आहे, ते थोडंसं समजून घ्या. आता त्याच्यामध्ये इनइक्वॅलिटीचे क्वेश्चन होते, सॉलिजियमचे होते, ब्लड रिलेशनचे होते, 5 to 6. त्याचबरोबर कोडिंग डिकोडिंगचे 5 क्वेश्चन्स होते. न्यूमेरिकल सिरीज असेल, डायरेक्शन असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, लिनियर असेल, पझल असेल, डे पझल असेल, फ्लोर पझल असेल, ऍड्रेस असेल,
नॉन व्हर्बल 10 क्वेश्चन होते, क्रिटिकल रिझनिंग 5 क्वेश्चन होते, ऍड्रेस मॅचिंग 10 to 15 क्वेश्चन होते आणि ऍड्रेसचे आणि आकृत्यांचे क्वेश्चन जास्त होते. सो तुम्ही चांगलं करून ठेवा, ते बघताच तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आकृत्यांमध्ये बऱ्यापैकी त्यांनी हे करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर जेव्हा दुसरी शिफ्ट झालेली आहे पहिल्या दिवसाची, त्याच्यामध्ये वेगळे प्रश्न होते. म्हणजे यू कॉन्ट प्रेडिक्ट की आता पहिल्या दिवशी हे प्रश्न आले होते, दुसऱ्या दिवशी अशीच येतील, त्या पद्धतीची येतील, तशीच येतील, अजिबात सुद्धा नाहीये. तर आता लक्षात घ्या, बुद्धिमत्ता चाचणी कशी होते, सोपे ते मध्यम होते. असे अवघड तर पेपरच नव्हते, फक्त सिटिंग अरेंजमेंट मध्ये वेळ जात होता, बाकी सगळं चांगलं होतं. त्याच्यामध्ये बघा, गणित विभागाचे सोपे ते मध्यम होते, नफा तोटा याच्यावरती प्रश्न होता, समीकरणे इक्वेशन त्याच्यावरती प्रश्न होता. त्याचबरोबर सिम्प्लिफिकेशन, पर्सेंटेज आणि वेन आकृती याच्यामध्ये पर्सेंटेज मध्ये सोपा होता, परंतु वेन आकृती, वेन डायग्राम याच्यामध्ये अवघड प्रश्न आलेला होता. आता मराठीचा विभाग होता, अतिशय सोपे प्रश्न होते. लिंग बदला, वचन, वाक्यरचना आणि योग्य शब्द भरणे आणि मराठी मेथडवरती काही प्रश्न होते, खूपच सोपे होते. त्याच्यानंतर आपण पाहतोय की अभियोगिता, शिक्षकांचे वर्तन आणि नैतिकता या प्रश्नावर जास्तीत जास्त भर देण्यात आला होता. इन्स्टेड आपण पाहतोय की मानसशास्त्राचे जे उपपत्ती आहेत त्या सोडून या प्रश्नावरती जास्त भर देण्यात आला होता की कुठल्या कंडिशन मध्ये शिक्षकाने कसं शिकवायचं, विद्यार्थ्यांची नैतिकता त्याची कशी असावी, या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी भर दिलेला होता. त्याचबरोबर इंग्रजी विभाग आहे, त्याच्यामध्ये त्रुटी शोधणे म्हणजे एरर डिटेक्शन, एक सेंटेन्स दिलेलं असतं, त्याच्यातून तुम्हाला जो चुकीचं कोणतं आहे ते करायचं असतं, त्याच्यावरती बरेच प्रश्न होते. आणि पॅराजम्बल्स होते की तुम्हाला रिफ्रेम करून ते क्वेश्चन द्यायचे होते. त्याचबरोबर जो बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा सोपे आणि माध्यम अशा 2 टाईपचे प्रश्न होते. तुम्ही कदाचित मी बोलते तेव्हा एखाद्या पेन्सिलवरती किंवा पेननी तुम्ही लिहून जरी ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. इनइक्वॅलिटी 5 to 8 क्वेश्चन होते, अर्थातच तेवढेच मार्क्ससाठी होते. त्याचबरोबर सॉलिलिजम जे निष्कर्ष आहे 8 ते 10 प्रश्न होते. आणि दुसऱ्या बॅच मध्ये याच्यावरती प्रश्न होते की जवळपास 5 ते 6 प्रश्न होते. आता प्रश्नांची जी संख्या आहे ती सुद्धा वाढत आहे, त्यामुळेच याच्यामध्ये नॉर्मलायझेशन गरजेचं आहे. त्याच बैठक व्यवस्था होती, सिटिंग अरेंजमेंट, त्याच्याबरोबर 2 संच होते आणि त्याच्यामध्ये जवळपास म्हणजे पाहतोय की आपण लिनियर आणि सर्क्युलर म्हणजे 8%, 6%, समटाईम्स 4% अशा प्रकारचे प्रश्न होते. जवळपास याच्यामध्ये 10 प्रश्न होते. कोडे पझल याच्यामध्ये 2 संच होते, त्याच्यामध्ये सुद्धा एकूण 10 प्रश्न होते. आणि शक्यतो फ्लोर पझल किंवा डे पझल अशा पद्धतीचे प्रश्न होते आणि याच्यावरती जास्त प्रश्न विचारले होते. सर्वात जास्त प्रश्न विचारले होते म्हणजे ऍड्रेस मॅचिंग, 10 ते 15 प्रश्न होते पहिल्या शिफ्टमध्ये आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा याच्यावरती जवळपास 20 प्रश्न होते. म्हणजे ऍड्रेसचा व्यवस्थित करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. डायरेक्शन सेन्समध्ये 5 प्रश्न होते आणि अर्थातच दुसऱ्या शिफ्टमध्ये याच्यावरती 3 प्रश्न होते, तिसऱ्या शिफ्टमध्ये याच्यावरती 4 प्रश्न होते. आता वेगवेगळं आहे. ब्लड रिलेशनवरती 3 ते 4 प्रश्न होते. सांकेतिक भाषा आहे, कोडिंग डिकोडिंग, याच्यावरती सुद्धा काही ठिकाणी पहिल्या शिफ्टमध्ये 5 प्रश्न, दुसऱ्या शिफ्टमध्ये 6 प्रश्न. एक वेगवेगळं आहे, परंतु जो फ्रिक्वेन्सी आहे ती तशीच राहिलेली आहे. अंकमालिका, अल्फा न्यूमरिक सिरीज, त्याच्यामध्ये प्रश्नांची संख्या नमूद नाही, परंतु ते असे उपस्थित होते नाही का. त्याचबरोबर आहे की मिसलेनियस म्हणजे असं अगदी थोडेसे सेन्स न लावता सुद्धा आपल्याला क्लिक करायचे आहे, असे 5 ते 6 प्रश्न होते. क्रिटिकल रिझनिंग याच्यावरती सुद्धा 5 ते 6 प्रश्न होते. अशाब्दिक बुद्धिमत्ता याच्यावरती 10 ते 15 प्रश्न होते. नॉन व्हर्बल रिझनिंग. आणि मित्रांनो, जवळपास आता बरेच टॉपिक याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये जॉमेट्री, अल्जेब्रा याच्यावरती अजिबात सुद्धा क्वेश्चन नाहीयेत. आणि यस, जसं मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगते की जीके वरती सुद्धा आयबीपीएस कोणताही प्रश्न विचारत नाही. आणि मला असं वाटतं कोणते घटक किती मार्काला करायचं आणि टॉप कसं बनायचं याच्यावरती जो व्हिडिओ बनवला होता ऍज इट इज पॅटर्न तुम्हाला समोर दिसतोय. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन म्हणजे मी तुम्हाला त्याच्यामध्ये बघा बऱ्यापैकी कमेंट्समध्ये जवळपास 1000 उमेदवारांनी सांगितलेलं आहे की मी टॉपर होणार आणि खरंच ते मुलं टॉपर होतील असा मला विश्वास आहे. कारण आपण जसं म्हटलं होतं, जसं आपण बोलतो तसं युनिव्हर्स ऐकतं असं बोलतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन, तसंच होत आहे आणि तसंच होणार आहे. कारण आयबीपीएसचा पेपरचा पॅटर्न संदर्भात सुद्धा आपण निवेदन दिलं होतं आणि तुम्ही पाहताय की त्याच्यानुसार तुमच्या समोर आहे. सो मला असं वाटतं तो एकदा व्हिडिओ पाहून घ्या, या व्हिडिओचं विश्लेषण बघा. अजून तुमच्या काही मनातील प्रश्न असेल तर नक्की विचारा. आणि या संदर्भात उमेदवारांचं जे आहे ते मला करता आलं नाही किंवा लाईव्ह घेता आलं नाही. त्याचं रिझन असं होतं की बिकॉज ऑफ ड्यू टू द रेनफॉल फोनमध्ये थोडा इश्यू आहे, त्याच्यामुळे ते काही करता आलं नाहीये. बट इट्स ओके, डोंट वरी एट ऑल. चुकातून शिकायचं आहे. अनुभव हा सर्वात महत्वाचा गुरु आहे आणि तुम्ही ते शिकालच ही अपेक्षा आहे.
सो ऑल द बेस्ट फॉर द रेस्ट एक्झाम. स्टे कनेक्टेड. आपला व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्वपूर्ण अपडेट्स मिळत राहतील. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून नोटिफिकेशन ऑन ठेवल्यावरती ज्या काही पोस्ट असतात, कम्युनिटी पोस्ट, त्या तुम्हाला वाचता येतील. आणि त्याच्यानुसार तुम्हाला स्वतःची प्रिपरेशन करता येईल. संघर्ष सुरुवात झालेली आहे, संपलेला नाहीये. अभी तो दिल्ली बहुत दूर है, तो लड़ना तो है. इसके लिए सब साथ में आएंगे, लड़ेंगे और जीतेंगे भी. इसी विश्वास के साथ ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. आणि बी हॅपी, डोंट वरी एट ऑल, स्टे कनेक्ट.